मित्रांनो बघा पाहू शकतात आज हरिग्रामच्या अड्ड्यावरती एक प्रेक्षकीय लढत झाली आणि प्रेक्षकीय लढतीमध्ये अमन वास्कर विटुपर यांचा नंदी आज गुलाल घेतलेला आहे। पाहू शकतात अमन वास्कर आज हरिग्रामच्या वाटीवरती एक गुलाल घेतला नंदीने, काय सांगाल? चांगली गाडी होती, मार्तंड बैल एकदम फेमस बैल आहे, त्याच्या गाडीला आपल्या बैला पालवाचा होता पहिल्यासाठी, त्याच्यासोबत शरद झाली आज आणि ती गाडी जिंकली। मी म्हणजे सुट्टीला गाडी आमची कवळ येतला आणि पैऱ्यात पण आम्ही पळू, हा आणि पैऱ्यात मग पळू याच्या लक्षासोबत दोन्ही आपलीच बैल आहे। दादा कुठेतरी आज बघतोय की गाडी आहे ना पाठीमागे होते, पण धागा जसा पुढे दिसला तसा बैलांनी स्पीड वगैरे घेतला आणि टोन लावला, काय सांगा? कुठला पण व्हिडिओ बघा, आमची दोन्ही बैल आहेत ती पुढे पळणारी बैल आहे, खालून कमी निघतात पुढे जास्त निघतात। कुठला व्हिडिओ बघा त्याला म्हणून जरा लोकांना ओव्हरटेकचं किंग बोलतात। शेरा बैलाचे मालक आज तुम्हाला कसं वाटतंय दादा, तुम्ही काय सांगाल? शेरा बैलाचं मालक दादा आपण बघतो अमन भाई, आपण बघतो तुम्ही सोशल मीडियावर पण काम करता, क्रिकेट सुद्धा खेळता, शर्यत क्षेत्राचा पण तुम्हाला शॉक आहे, काय सांगाल या क्षेत्राबद्दल? काय सांगाल? या क्षेत्राचं नाद म्हणजे एकदम डेंजर नाद आहे। आज घरी गणपती तुला आधी अगोदर सांगितला गणपती आहे तरी मी इथं आलो शर्यत करायला आणि आपला लक्षा बैल या आता पुण्यावरून आले, यांचा म्हणजे यांच्या इथं बैल मोठाला आहे, आम्ही दोघं मालक आहोत, ते पुण्यावरून खास शर्यत बघण्यासाठी आले आणि या शेरा बैलाचे मालक काहीच होता त्यांच्या बोला आता तुम्ही काय सांगाल? दादा तुम्ही काय सांगाल? एवढे लांबून आले पुण्यावरून, पुणे बोलला तर मुंबई पासून खूप अंतर आहे, 100च्या वरती अंतर आहे किलोमीटर। अमन वास्कर मला भावासारखे, माझ्या भावाकडे मी बैल ठेवला होता सांभाळायला, आम्ही दोघं सुद्धा मालकीचे बैलाचे। आज मला एवढंच खासियत आहे की मी आपण ओव्हरटेक करून गाडी घेऊन गेला। दादा आता बघतोय आपण एक आपल्या पंढरनाथ शेठ फडके साहेबांचं एक श्रद्धांजलीच्या निमित्त एक मैदान येत आहे, तर कसं काय नियोजन वगैरे असेल? बैल आपल्या सगळ्या मैदानात पळणार आता, त्या मैदानात आमची सर्व बैल जातील, सर्व बैल म्हणजे घरातली 8 बैल जातील। काय सांगाल शेठच्या बद्दल? शेठच्याबद्दल तर बोलायला शब्द नाही, त्यांच्याबद्दल बोलायला तेवढं आमचे अजून बोलतात ना, आम्ही तेवढं मोठंच नाही का शेठच्या बद्दल काय बोलावं म्हणून, आम्ही अजून भरपूर लहान त्यांच्यामुळे आम्ही क्षेत्र चालू केलंय। कारण की दादा आज बघतोय गुलाल घेतला, एक ड्रायव्हरचा पण मोलाचा हात आहे, कारण की गाडीला स्पीड लावणं त्यांच्या हातामध्ये आहे आणि कुठेतरी एक त्यांनी गुलाल देखील घेऊन दिलेला आहे। मग ते दिनेश ड्रायव्हर आहेत आपलं, त्यांच्यासाठी जवळजवळ आम्ही इथं नाही ते अर्धा तास थांबलेलो खाली, कारण की आम्हाला तो ड्रायव्हर पाहिजे होता, गाडी मोठी होती आणि दिनेश ड्रायव्हर आपली गाडी चांगली आणतो। आणि तुम्ही काय सांगाल दादा? हा दादा तुमचं बघतोय बैलांचं नियोजन वगैरे आहे ना, कोणाकडे जिम्मेदारी असते? सगळे म्हणजे सगळीच बैलाचे मालक आहेत, कोणी तर छोटा मोठा कोण नाही, आणि बारका हो यश वास्कर म्हणून तो जास्त बैलाचा बघतो। आता आम्ही शरद पालवायला आम्ही असतो, पण रोज त्याला खायला घालायला त्याला सगळ्या कारायला तो यश असतो बाकी मित्र परिवारांबद्दल काय सांगाल? कारण की आणि सगळी सपोर्ट जिव्हाळा जीव देणारे मित्र परिवार आहे, त्यांच्या मुलं आज आपल्याला यश भेटतंय। धन्यवाद, खूप सारे शुभेच्छा चॅनल करून आणि असेच तुम्ही गुलाल घ्या, धन्यवाद।